गावकीकडून असेल किंवा भावकीकडून, सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडून असेल किंवा अधिकाऱ्यांच्याकडून, आमदारांकडून, खासदाराकडून किंवा अन्य कुणाकडून दिव्यांगांच्या वरती फक्त अन्याय, अत्याचार आणि छळच होतात. हे कधीपर्यंत? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. फक्त आणि फक्त दिव्यांगांचा छळ, दिव्यांगांच्यावरती अन्याय, दिव्यांगांच्यावरती अत्याचार. का? तर तो दुबळा आहे. का? तर तो आवाज उचलू शकत नाही. त्याचा आवाज सहज दाबता येऊ शकतो, म्हणून त्याच्यावरती अत्याचार, त्याच्यावरती अन्याय, त्याच्यावरती बलात्कारापर्यंत गोष्टी येतात. पण तो न्याय मागायला जातो. सरकारी कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील किंवा मंत्री असतील किंवा आमदार असतील, दिव्यांगांचा आवाज ऐकून तर घेतात, पण त्याला जो काही न्याय द्यायचा असतो त्यामध्ये मात्र दीर्घकाळ म्हणजे वेळ उशीरच होतो. का? तर दिव्यांगांच्या बाजूने कायदे आहेत की, पण ते त्या दिव्यांगाला माहीत कुठे आहेत? हाच पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यातून शोधायच्या त्या पळवाटा. मग ती गावकी असेल, भावकी असेल किंवा सरकारी कर्मचारी असतील, सगळ्यांनीच आजपर्यंत हेच होत आलं. म्हणजे अक्षरशः दिव्यांगाच्या घरात घुसून त्या गावकी भावकीने मारलं हो त्याला. त्याचीच जमीन असताना त्याला त्याच्या जमिनीवरती पिकवता येत नाही. का? तर शेजारी भावकी आहे, शेजारी गावकी आहे म्हणून. स्वतःच्याच गावात फिरताना कोणाला तरी धक्का लागला, कोणाकडे डोळं वर करून सुद्धा बघू शकत नाही. का? तर दुबळा आहे मी दिव्यांग आहे म्हणून. मारतील म्हणून मारतात. तिघं चौघं व्हायचं, मारायचं. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलं, असू दे, तो मोठा आहे, तो हे आहे, तो ते आहे. कंप्लेंट तर लिहून घेतात. मी नावं नाही ठेवणार, पण कधी शिक्षा झाली हो? कुठल्या एका दिव्यांगाला न्याय आजपर्यंत मिळाला हे मला सांगा तुम्ही. आजपर्यंत कुठल्या एका दिव्यांगाला न्याय भेटलाय मला ते सांगा. कुठला एक दिव्यांग, कुठली एक महिला दिव्यांगांचं तर अक्षरशः घरात येऊन त्यांची आबरू लुटली हो. घरात येऊन त्यांना महिलांच्या जीवावरती उठलात असे अक्षरशः त्यांचं मारतात त्यांना. माझ्याकडे उदाहरणं सहित आहेत. मी उगच हवेत गप्पा करत नाही. कित्येक आमचे दिव्यांग शेतकरी बचाव म्हणतात, आणि त्याच दिव्यांग शेतकऱ्यांना त्यांची शेती पिकवता येत नाही, शेती पिकत नाही म्हणून त्यांच्या घरात त्यांचं काय म्हणतात त्याला, दारिद्र्यापासून वरच उठत नाही. त्यांची प्रगतीच होऊ शकत नाही. त्यांना कमवू दिलं जात नाही. कारखान्यामध्ये जरी काम करायला आले, कोणत्या कंपनीमध्ये असेल, कुठे असेल, इकडे तिकडे, तिथं सुद्धा त्याच्यावरती अत्याचार, अन्याय, छळ, त्याची फसवणूक हीच केली जाते. म्हणजे त्याला द्यायचं रुपया, त्याच्याकडून काम करून घ्यायचं 10 रुपयाचं. याच गोष्टी, कारण तो मतिमंद आहे, कारण तो गतिमंद आहे, कारण त्याचा एक हात नाही आहे, कारण त्याला काम जमत नाही, तो काम सगळं करू शकत नाही, नॉर्मल लोकांप्रमाणे करू शकत नाही, अशा विविध कारणांनी. नाहीतर तू उद्यापासून कामावर येऊ नको म्हणून सांगायचं, मारहाण करायची, महिनाभर काम करून घ्यायचं त्याकडून, त्याला मारहाण करायची किंवा तुला मारून टाकेन, मारेन म्हणून सांगायचं आणि त्याला घरी घालवायचं. त्या दिव्यांगाकडे काही पुरावाच नसतो. मग तो कंप्लेंट करणार कशी? कंप्लेंट केला तरी पुराव्याअभावी समोरच्याला सोडलं जातं. पण आता या गोष्टी नाही होणार, लक्षात घ्या. कारण आता आपला बाप आलेला आहे तिथं, तुकाराम मुंडे सर आलेले आहेत तिथं. दिव्यांग सचिव पदावरती तुकाराम मुंडे सर विराजमान झाल्यापासून अशा कित्येक गोष्टी घडतायत ज्या दिव्यांगांची छाती अभिमानाने फुगेल, किंवा दिव्यांग स्वाभिमानाने उभं राहील, किंवा दिव्यांग स्वाभिमानाने आपलं आयुष्य व्यतीत करेल किंवा जगेल, अशा गोष्टी आता होऊ लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी पहिला तर तुकाराम मुंडे सरांचं अभिनंदन करेन, तुकाराम मुंडे सरांचा आभार मानेन की या इतक्या दुर्लक्षित पदावरती येऊन पण, म्हणजे दुर्लक्षित विभाग म्हटला जातो महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये, दिव्यांग डिपार्टमेंट, तरी सुद्धा त्या ह्याच्यामधून सुद्धा तुम्ही कित्येक गोष्टी नवीन करताय, कित्येक गोष्टींना नवीन वाचा फोडताय. हे खरंच अभिमानास्पद आहे. म्हणजे ते राखेमधून एक कुठला फिनिक्स पक्षी जन्म घेतो बघा, अगदी तसं तुकाराम मुंडे सरांनी केलेलं आहे. तुकाराम मुंडे सरांमुळे दिव्यांगाचं होतंय म्हणेन मी. तुकाराम मुंडे सरांमुळे दिव्यांगाला चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. त्यांचा दिवस उजाडू लागलेला आहे. जो काळा दिवस होता, जो अंधारलेला दिवस दिव्यांगाचा होता, तर तो आता उजाडू लागलेला आहे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे 13 नोव्हेंबर 2025
13 नोव्हेंबर 2025ला एक निर्णय निघाला किंवा एक GR निघाला म्हणूया किंवा एक परिपत्रक निघालं आणि त्या परिपत्रकात लिहिलेलं आहे की आता जर दिव्यांग कंप्लेंट करायला आला, पोलीस स्टेशनला जर कंप्लेंट करायला आला तर ती कंप्लेंट लिहून घेणं किंवा कंप्लेंट घेणं आणि जे काही गुन्हा केले असेल समोरच्या पार्टीने तर त्यानुसारच त्याच्यावरती गुन्हा नोंद करणं आणि ते प्रांत अधिकारी असतील, उपप्रांत अधिकारी किंवा दंडाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्यापर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांच्या थ्रू त्याची चौकशी करून त्याला शिक्षा मिळवून देणं ही जबाबदारी असणार आहे. आणि ही दीर्घकालीन प्रोसेस नसणार आहे. म्हणजे आज चालू झालेला प्रोसेस ती 10 वर्षांनी त्याची चौकशी झाली आणि 20 वर्षांनी त्याचा निकाल लागला असं नाही. लवकरात लवकर त्याचा निर्णय लावायचा आहे आणि त्याला कठोरातली कठोर म्हणजे 5 वर्ष शिक्षा होईल असे प्रयत्न करायचे आहेत किंवा ती शिक्षा त्याला होऊ शकते हे सांगण्यात आलेलं आहे. 92 कलमानुसार किंवा 91 कलमानुसार जे काय त्या GR मध्ये 6वा आणि 7वा मुद्दा आहे तर तो तेच सांगतो की दिव्यांगाला आता दिव्यांगाचा हक्क मागण्याचा अधिकार आहे आणि तो हक्क मिळवून देण्यासाठी तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, दंडाधिकारी असतील सगळ्यांना तो अधिकार देण्यात आला आहे. पहिला कसं होतं, पहिला दिव्यांग आयुक्तांच्याकडे जावं लागत होतं पण आता नाही तसं. आता इथंही आपण आपल्या तालुक्यावरती न्याय मागू शकतो, तालुक्याकडूनही आपल्याला न्याय मिळणार आहे. आणि याच्यामध्ये दिव्यांगावर जर समजा गंभीर गोष्टीचा गुन्हा जर केला असेल, दिव्यांगावर झाला असेल तर दिव्यांग अॅट्रॉसिटी सुद्धा लावू शकतो. दिव्यांगाला तो पहिलाही अधिकार होता पण त्या अधिकाराचा अवलंब करण्यासाठी किंवा त्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही वकील उभा राहत नव्हता किंवा कोणतेही पोलीस उभे राहत नव्हते. पण आता जिल्हाधिकारी, दंडाधिकारी असतील किंवा मग तहसीलदार असतील किंवा प्रांत असतील या सगळ्यांनी उभं राहावं लागणार आहे. या सगळ्यांना उभं राहावं लागणार आहे आणि त्यांनी उभं राहिलंच पाहिजे, नाहीतर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई किंवा त्यांना सुद्धा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. खरंच खूप चांगला निर्णय आहे. तो निर्णय आपल्या ग्रुपमध्ये टाकलेला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं की हा निर्णय आला बाबा. कारण साधं घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तर सुद्धा भीती वाटत होती की मला कोणी मारेल का, माझा कोणाला तरी धक्का लागला तर तो मला मारेल का, माझ्यावरती तो कंप्लेंट टाकेल का, मी चुकून माझा लेडीजला एखादा धक्का लागला तर ती लेडीज काय म्हणेल मला, किंवा माझ्यावरती ती आबरू नुकसानीचा दावा ठोकेल का, या गोष्टींनी मी भीत होतो. पण आता नाही. आता जर माझ्याकडून चुकून झालं असेल तर ते चुकूनच मानलं जाईल आणि जर माझ्या बरोबर कोणीतरी गंभीरपणाने किंवा चेष्टीतून गुन्हा केला असेल तर त्याची मी कंप्लेंट करू शकतो आणि मी त्याला शिक्षा देऊ शकतो. म्हणजे शिक्षा मिळवून देऊ शकतो. मी काय स्वतः शिक्षा द्यायला जाणार नाहीये पण शिक्षा मिळवून देऊ शकतो. तर याच गोष्टी आहेत. तुकाराम मुंडे सर, आभार, अभिनंदन तुमचं. आणि असेच काम करत राहिली ही अपेक्षा आहे तुमच्याकडून, आशा आहेत. आणि तुम्ही आम्हाला निराश करणार नाहीत हे सुद्धा आम्हाला माहित आहे. कारण तुमच्यासारखा धाडसी व्यक्ती होणे नाही परत. कुणाचाही विचार न करता जे खरं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवता तुम्ही आणि ते निर्णय घेता, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. तुम्ही दिव्यांग विभागात आलात याचं सार्थ आम्हाला अभिमान आहे. तर तुमचं धन्यवाद परत एकदा. आणि अतुल सावेजींचं पण धन्यवाद की त्यांनी दिव्यांग मंत्रालयामध्ये त्यांना आणलं आणि अजून दीर्घकाळ त्यांना तिथं ठेवावं हीच एक विनंती करतो. कारण त्यांच्यामुळेच आम्हाचे चांगले दिवस येऊ लागलेले आहेत, चांगले दिवस येत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ठेवावं हीच एक विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.